नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण कालवणाची रेसिपी बघणार आहोत। अगदी झटपट आणि तितकीच चविष्ट अशी कालवणाची रेसिपी आहे। प्रत्येकाची कालवण बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, परंतु मी आज जी पद्धत दाखवली त्याप्रमाणे एकदा नक्की कालवण बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। या ठिकाणी मी एक भांडं गरम करत ठेवले, त्यामध्ये 2 पळी इतकं तेल घालते। माशाच्या कालवणासाठी किंवा चिकन मटनची करी असेल तर आपण थोडासा तेलाचा वापर जास्तच करतो, त्याने चव देखील वाढते। आता यामध्ये मी थोडासा खडा मसाला घालून घेते। इथे मी 3 लवंग घालते, तसेच 3 काळी मिरी आणि एक छोटा तसचा तुकडा घालून घेते इथे मी। तसेच नेहमीसाठी घरामध्ये एक वाटण तयार केलेलं असते, ते म्हणजे आलं लसूण आणि कोथिंबीरचं, ते देखील मी इथे 1 मोठा टेबलस्पून इतकं घालते। आता आपण हे वाटण व्यवस्थित त्या तेलामध्ये मिक्स करून घेऊया। आज मी तुम्हाला दाडा माशाचं कालवण करून दाखवणार आहे। कोणतेही अशा प्रकारचे जे पीसवाले फिश असतात त्याची करी करताना मी शक्यतो अशा प्रकारे खडा मसाला वापरते, कारण त्याने मच्छीचा थोडा उग्र वास असतो तो देखील कमी होतो। आता आपण ह्यामध्ये सुके मसाले घालूयात। इथे मी 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर घातले, तसेच अर्धी चमची हळद, 1 ते 1.5 चमची घरगुती मसाला। इथे तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तसेच चवीनुसार मीठ। आता आपण हे सुके मसाले आहेत ते तेलामध्ये छान एकत्र करून घेणार आहोत। इथे मी लो फ्लेमवरच ही प्रोसेस करून घेते। अशा प्रकारे मसाले तेलामध्ये थोडेसे मिक्स करून घेतले की जे आपला रसा बनतो त्याचा कलर खूप छान येतो। आता इथे मी साधारणतः 2 टोमॅटोची इथे प्युरी घालून घेते। तसंच साधारणतः अर्धी वाटी इतकं मी चिंचेचं पाणी इथे घालते। चिंच कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्ही ते चिंचेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि जर का तुम्हाला टोमॅटो घालायचा नसेल तर तुम्ही चिंचेची जी प्युरी आहे ती जास्त घालू शकता। आता आपण हे सर्व मिश्रण आहे त्याला एक उकळी काढून घेऊया। आता आपल्याला ह्या मिश्रणाला छान एक उकळी काढून घ्यायची आहे। मिश्रणाला छान उकळी आली। आता आपण ह्यामध्ये मच्छीचे जे पीसेस आहेत ते देखील घालूयात। इथे मी दाडा मासा घेतलेला आहे, तुम्ही इथे कोणतीही मच्छी वापरू शकता। आता हे सर्व एकजीव करून आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठी एक उकळी काढून घ्यायची आहे। तुम्हाला जर का रसा अजून वाढवायचा असेल तर तुम्ही ह्यामध्ये गरम पाणी घालू शकता। आता आपण ह्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं एक वाफ काढून घेणार आहोत। तुम्हाला जर का सांधेदुखीचा वगैरे त्रास असेल आणि चिंच घालायची नसेल तर तुम्ही ह्यामध्ये कोकम आगळ किंवा कोकमाचे सालं घालू शकता। हे कालवण तुम्ही गरम गरम भाताबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाचे जे पोळे असतात त्याबरोबर देखील एन्जॉय करू शकता। आता इथे एक महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा अशा पद्धतीची मोठी मच्छी आपण आणतो तेव्हा त्याला थोडासा उग्रवास जास्त असतो। तो घालवण्यासाठी सुरुवातीला तुम्ही मच्छीला मीठ, हळद आणि लिंबू लावून ठेवा, जेणेकरून त्यातलं पाणी असते ते निघून जाते आणि बऱ्यापैकी त्या मच्छीचा उग्रवास असतो तो कमी होतो। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तरी नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।